योगेश, अरे काय झालं? एकदम अचानक का बोलून घेतलंस मला इथे? सगळं ठीक आहे ना? स्नेहा, मला पुण्याला यायला नाही जमणार का? सॉरी. अरे असं अचानक का कॅन्सल करतोयस? अगं, माझ्यावर घरच्यांची जबाबदारी असल्यामुळे मला खरंच शक्य नाही होणार. अरे हो, पण आपण सगळं ठरवलंय ना. आपण दोघं मिळून अभ्यास करणार, 2-3 वर्षात पोस्ट काढणार, आणि आता अचानक हे सगळं? तुझं सगळं खरं आहे ग, पण 2 लहान बहिणी, त्यांचं शिक्षण, पुढे त्यांचं लग्न. नानांना आता शेती होत नाही, आणि शेतीच केली नाही तर ते माझ्या शिक्षणासाठी कसे पैसे पाठवणार आहे सांग ना. अरे मग आधी हो का बोलले तुझ्या घरचे? केवळ माझ्या इच्छे खातर. अगं, नानांना गुडघ्याचा त्रास आहे, पाय सुचतात त्यांचे. आईला सुद्धा आता कमरेचा त्रास होतो. अशा अवस्थेत त्यांना सोडून नाही जमणार ना मला. त्यांना वाऱ्यावर तर सोडू शकत नाही. आणि माझं काय योगेश? आपण दोघांनी मिळून किती स्वप्न बघितले होते. दोघांपैकी एकाने जरी पोस्ट काढली तरी आपण लग्न करणार होतो, आणि आता? स्नेहा, तू आयुष्यात खूप पुढे जा. माझ्यासाठी थांबू नकोस. तू करशील ना दुसरं लग्न? हा, बोल ना. माझं माहीत नाही स्नेहा, पण माझी एक इच्छा आहे, तुझं खूप चांगलं व्हावं. माझं नाही, पण निदान तुझं तरी स्वप्न तू पूर्ण कर. खूप पुढे जा. आयुष्यात कधीच मागं वळून बघू नकोस. मला नकोय काही. मला पोस्ट पण नकोय. मला तू हवायस. स्नेहा, अगं प्रॅक्टिकली विचार कर. प्रेम 4 दिवसाचं असतं. उद्या आपलं लग्न झालं तरी तुला उन्हातान्हात शेतात काम करावं लागेल. त्यावेळेस तुला प्रेम वगैरे सगळं थोतांड वाटायला लागेल. तुझी चिडचिड होईल, मग भांडणं होतील. असं वाटेल तुला की तुझ्या उभ्या आयुष्याचं वाटोळं झालं. स्नेहा, तू शेतात काम करणारी मुलगी नाही आहेस. तू हुशार आहेस. लहानपणापासून तुझं तहसीलदार होणं स्वप्न होतं. आता तू अडकू नकोस. जा तू. तुझं काय योगेश? तुला पण अधिकारी व्हायचं होतं ना? व्हायचं होतं. आता नाही. वर्गात कधी कधी लेक्चरला मला झोप यायची. का माहिती? रात्रभर मी शेतात पाणी द्यायचो. सकाळी शाळेत यायच्या आधी गुरांचा चारा पाणी करायचो. परत शाळा सुटल्यावर गुरांचा चारा पाणी करायला लागायचं. जबाबदारी तेव्हापासूनच पडली ग माझ्यावर. थोरलाय मी. प्लीज योगेश. स्नेहा, तू पुण्याला जा. चांगलं शहर आहे ते. तिथं तुला करमून जाईल आणि गावचा विसरही पडेल. हां, पण पोस्ट काढल्याशिवाय परत मागं येऊ नको. तू परत आली ना, मी माझ्या बायकोला सांगेन. ते बघ, ती चालली ना, ती तहसीलदार माझी मैत्रीण आहे. तू थांब ना माझ्यासाठी. अगं, कशाला येड्याचा आवा आणते? तुझ्या घरचे एका शेतकऱ्यासंग तुझं लग्न लावून नाही देणार, आणि आता माझ्या घरचे पण नाही थांबणार. त्यांना कोणीतरी मदतीला हवंय. खूप वाईट आहेस तू. खूप जास्त. आयुष्यभरासाठी मी तुझा गुन्हेगार असणार आहे. पण एक सांग, प्रेम जपायचं असतं आणि स्वप्न पूर्ण करायचं असतं. तू तुझं स्वप्न पूर्ण कर. मी माझं प्रेम जपेल शेवटपर्यंत. हे बघ पोरा, उगा तमाशा करू नको. उद्या सगळं पाहुणं येणार आहेत आमच्या दारात. पोरीची हळद आहे आमच्या. नाना, तुम्हाला माहित होतं स्नेहाचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. तरी तुम्ही तिचं लग्न जमवलं. का जमवलं? सांगा ना, का जमवलं? कारण आपली जात वेगळी आहे. आम्हाला असं नाही करता यायचं. फक्त जातच वेगळी आहे ना, धर्म तर वेगळा नाही. आणि धर्म जरी वेगळा असता तरी काय फरक पडला असता?
अहो जीवापाड प्रेम करणारे आम्ही दोघं, एकमेकांना जीव लावणारे आम्ही दोघं, आणि मध्ये मध्ये आडवे पडणारे तुम्ही कोण? बाप आहे मी तिचा. तुला एखादी बहीण असेल ना तर घरी जाऊन बापाला विचार. पोरीचा बाप होणं किती अवघड असतंय ते. पोरगी जेव्हा कॉलेजच्या नावाखाली दुसऱ्या पोराचा हात हातात घेऊन फिरते ना, तेव्हा यो समाज बापाला काय बोलतो हे त्याचं त्याला माहिती. किती वेदना होतात बापाला माहितीये तुला. रात्रभर बाप झोपत नाही. खरं प्रेम करणाऱ्या मुलाची अवस्था तुम्हाला काय सांगायची नाना. अहो जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय एक मिनिट सुद्धा राहू शकत नाही, ती आज माझ्या समोर दुसऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरून उभी आहे. अहो कसं जगणार आहे मी आयुष्यभर सांगा ना नाना. तुम्ही पळून जाऊन लग्न केलं तरी आमच्या घरात कुणीच जगायचं नाही. सगळे मरून जात्यात. समाज आम्हाला जगून द्यायचा नाही. समाज? कोणता समाज नाना? अहो जो दसपिंडाला आल्यावरती 10 मिनिटं सुद्धा कावळा शिवायची वाट बघत नाही तो समाज? का आपल्या घरात कोण उपाशी मेले हे सुद्धा डोकून बघत नाही तो समाज? प्रेमाला बरा आडवा येतो हा समाज. नाना अहो मी कुणी वाया गेलेला पोरगा नाही ना, मला कुठलं व्यसन आहे. 2 वर्षात नोकरी लागल माझी. स्नेहाला एखाद्या फुलासारखं जपील नाना, हवं तर विचारा तिला. पण यो बाप लाचार रे पोरा. अजून 2 पोरांची लग्न व्हायच्यात. आमचं पाहुणं रावळं आम्हाला दारात सुद्धा उभे नाही करायचे. नाना हात नका जोडू नाना. अहो तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे, मला लाजू नका. आणि अजून तेवढी माणुसकी आहे माझ्यात, नाही तर नाना मला काय अडचण नसेल तर स्नेहाशी बोलू का थोडा वेळ? आज होणाऱ्या परिणामांचा आधीच विचार केला असता तर इतकं अडकलो नसतो ना तुझ्या. प्रेमच केलं नसतं तुझ्या. मला अभिमान आहे तुझा. तू प्रेम नाही जबाबदारी स्वीकारलीस. तुझ्या बापाचा जसा तू विचार केलास तसा माझाही करायला हवा होतास. आता तुझं लग्न होईल, त्या पोरं होतील ना तर त्यांना जात पाहून प्रेम करायला सांग. म्हणजे कोणाचं प्रेम अर्धवट राहणार नाही. आमच्यासारख्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं होतं. काळजी घे. योगेश, हा घे बरं डबा आणि खाऊन घे पटकन. पूजा, माझे आई वडील गेल्यापासून तू किती करतेस माझ्यासाठी. कधी कधी नवल वाटतं मला. माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात तू खंबीरपणे उभी राहतेस. मला समजत नाही या नात्याला मी काय नाव देऊ. एक सुंदर नातं, पण सध्या तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तुला अभिनयाची फार आवड आहे ना? फक्त आवड नाही, करिअर करायचे मला त्यात. योगेश, तू एक काम का नाही करत? तू मुंबईला का नाही जात काम शोधायला? तुझ्यातली कला जोपास आणि खूप मोठा अभिनेता हो. मला तुला टीव्हीवर पाहायचे. मुंबईला जाऊ? गाव सोडून आणि तुला सोडून? कामासाठी जा म्हणते मी. बर, बघतो. हा पूजा, अगं सगळं व्यवस्थित आहे इकडे. आता एक सिरियल आणि एका पिक्चरचं काम पण मिळालंय. तुझ्या आधीची सिरियल किती गाजली. गावामध्ये सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. हो अगं, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. सुरुवातीला मुंबईत इकडे संघर्ष करत होतो तेव्हा तू खूप मदत केलीस. तू लहानपणापासून साथ दिली नसतीस तर
अरे त्यात काय, मीच सांगितलं होतं तुला मुंबईला जायला आणि तू यशस्वी झालास यातच माझं समाधान आहे. हो, पण एका गोष्टीची कायम खंत आहे. कसली? योगेश, आंघोळीला पाणी काढलंय. बर, मी बोलतो तुझ्याशी नंतर. स्नेहा, काय हो? चल मी निघतो, मला खूप उशीर झालाय. अहो, जेवण बनवलंय तुमच्यासाठी. नाही, जेवण नको आता, उशीर झालाय. मी बाहेर जेवतो, हवं तर डबा दे. हो ना, माझ्यासाठी कधी वेळच नसतो तुमच्याकडे. अगं असं काय बोलतोस तू? एक विचारू? आज 1 वर्ष झालंय आपल्या लग्नाला. तुम्ही खुश आहात ना माझ्यासोबत? खूप खुश आहे. चल येतो. हॅलो, कसं काय? बर, मी निघतो लगेच, संध्याकाळपर्यंत पोहोचतो. स्नेहा, मी जरा गावाला जाऊन येतो, महत्वाचं काम आहे जरा. अहो, पण असं अचानक काय झालं? मी पण येऊ का? नाही नको, मी तसंच शूटिंगला जाणार आहे. बर. असं अचानक काय काम निघालं असेल बरं? आणि मला का नको येऊ म्हणाले? काय झालं पूजा अचानक? काय नाही रे, जरा नदीजवळ गेले होते, तिकडे पाय घसरला. फार काही लागले नाही, थोडक्यात निभावले. फक्त डोक्याला थोडंसं खरचटलंय. तू एकटी कशाला गेली होती तिकडं? घरात बसून खूप कंटाळा येतो रे. बर, आप्पा कुठं गेले? ते गेलेत औषध आणायला. थांब. वाह वाह, क्या बात आहे. बायकोला घरात ठेवून इकडे चांगलं शेणखाणं सुरू आहे तर. हा, आणि नालायक बाई, तुला तरी लाज वाटू दे. एका लग्न झालेल्या माणसासोबत असे संबंध ठेवताना. आणि काय ग, तूच आहेस ना ती जी योगेशला सारखी फोन करतेस आणि फोनवर गुलुगुलू करतेस? हो, तीच आहे पूजा. योगेश, फसवलेस तू मला. तळतळात लागेल माझं तुला, लक्षात ठेव. स्नेहा, स्नेहा, अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू समजते तसे आमच्यात कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत. मला काही एक सांगू नका तुम्ही. आणि तुझी हिंमत कशी झाली का आमच्या घरात पाय ठेवायची? अगं स्नेहा, मी तुला फक्त हेच सांगायला इथे आली की तू जसा विचार करतेस ना, योगेश अजिबात तसा नाहीये ग. तो खूप चांगला मुलगा आहे आणि असा नवरा भेटायला भाग्य लागतं. मग तू का आलीयस आमच्यामध्ये माझ्या संसाराचं वाटोळं करायला? अगं, तू जितका वेळा मला फोन करतो ना, त्याचा अर्धा वेळ तर तुझ्याबद्दल आणि तुमच्या नात्याबद्दल सांगण्यातच जातो ग. तो खूप विचार करतो तुझा आणि तुमच्या भविष्याचा. मी अंध आहे, पण योगेशने जितकं तुझं वर्णन केलं ना, त्यावरून मी कल्पना केली की तू किती सुंदर असशील आणि किती कर्तृत्ववान असशील. स्नेहा, जेव्हा मी मुंबईत संघर्ष करत होतो तेव्हा पूजाचा अपघात झाला आणि त्यामध्ये तिला कायमचं अंधत्व आलं. मी तिच्यासोबत लग्न करू शकत होतो, पण तिची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करून मी माझं आयुष्य अंधकारात टाकू नये आणि माझं करिअर, माझं स्वप्न मुंबईत राहून पूर्ण करावं. ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. मग ती फक्त बायको किंवा गर्लफ्रेंड असावी असं नाही. ती मैत्रीण असू शकते, आई असू शकते, बहीण असू शकते. आणि
माझ्या मागे पूजाच खंबीरपणे उभी होती. ती माझी मैत्रीण आहे. पूजा, मला माफ कर. तुमच्याबद्दल काय काय विचार करत बसले. चुकलंच माझं. पूजा, कधी कधी माणसाला डोळे असून सुद्धा तो अंधासारखा वागतो. ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. माफ कर मला. चल स्नेहा, मी पूजाला घरी सोडून येतो. उशीर होईल संध्याकाळी. चल पूजा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. बाबा खूप थकलेले दिसता. तुम्हाला भूक लागली असेल. जरा हे पैसे घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. नाही, पैसे नको. मी भिकारी नाही, मला पैसे नको. तुमचं नाव काय बाबा? कुठून आले तुम्ही? मी सोलापूरचा, सोलापूर मधल्या बार्शीचा. आबा जाधव पाटील. बार्शी. इकडं कसे आले? वाट चुकले का काय? वाट बरोबर आहे, वाट नाही चुकली. आम्हीच चुकलोय. शेती करून आम्हीच चुकलोय. काल भाजीपाला घेऊन आलो होतो मार्केटला. भाजीपाल्याची पट्टी अशी लागली का घरी जायलाच पैसे शिल्लक नाही. म्हणून इथं बसलो होतो. कोण ना कोण येईनच गावावरनं आणि त्याच्यासोबत जाईन मी माघारी. पण मला पैसे नको. भिकारी नाहीये मी. काहीतरी लपवताय बाबा तुम्ही माझ्यापासून. होय, खोटं बोललो मी तुमच्याशी. माझ्याकडे घरी जाण्यापुरते पैसे आहेत. पण तुम्हीच सांगा, कुठल्या तोंडाने घरी जाऊ मी? तुम्हीच सांगा. अहो 6 महिने झालं बायकोला लुगडं नाही घेता आलं. इकडं येताना मोठ्या थाटात तिला म्हणलं होतं का तुझ्यासाठी लुगडं घेऊन येईन मी येताना. पण पट्टीच लागली 1000 रुपये. कशाचं लुगडं आणि कशाचं काय? शेती करतो आम्ही आणि आमचं पोरग दुसऱ्याच्या रानात मजुरी करतं आणि त्याच्यावर घर चालतं आमचं. चालतं कसलं? आम्ही बळद चालवतो पोटाला चिमटा काढून आणि त्याच्याच मोलमजुरीचं पैसे साठवलं होतं. त्याची आम्ही भाजी केली. बियाणं, खत माती, मजुरी, बैल याचा सगळ्याचा खर्च आला 20,000 रुपये. आणि काल बाजारात म्हण भाजीची लय आवक झाली. अरे 1 रुपयाला गड्डी गेली माझी. 1 रुपयाला 1000 रुपये हातात आल्यात. आता घरी जाऊन काय सांगू पोराला? तो रगात आटून कमावलेलं पैसे मी मातीत घातलं. बाबा मी काही मदत करू का तुम्हाला? तुम्ही काय करता? मी कम्प्युटर इंजिनियर आहे. कम्प्युटर काम असतं माझं. म्हणजे तुम्ही साहेब आहे म्हणा की. हो, म्हणजे तुमचं सरकार बी ऐकत असेल तुम्ही सांगितलेलं. मग त्या सरकारला आमचा तेवढा एक निरोप द्या. म्हणाव बाबा र, आम्हाला पण घरदार आहे, आम्हाला पण बायको आहे, पोरं आहे, खाती तोंड आहेत.
आम्हाला बी पोट आहे. थोडा आमचा बी विचार कर म्हणाव त्याला. अरे 1000 रुपयात तुमचा एक दिवस तरी निघत असेल का? आम्ही 3 महिने कसं काढायचं सांगा बरं तुम्ही. बाबा मी काय म्हणतो, हे सगळे पैसे राहू द्या, तुम्ही घरी जा, पोटभर जेवण करा. नाही नको. शेतकऱ्याची अवलाद आहे आमची. आम्ही स्वाभिमानानं मरू, पण कोणाची कधी भीक नाही घेणार. आणि नाहीच जगता आलं तर औषध पिऊन सरळ गपगार झोपू आणि मरू. पण आता मरणार नाही आम्ही, आता लढणार. अरे ह्यो शेतकरी राजा आहे, आता आम्ही लढणार. ह्या सरकारच्या विरुद्ध लढणार, ह्या बाजारातल्या दलालांच्या विरुद्ध लढणार, या सगळ्यांच्या विरुद्ध लढणार आम्ही. आम्ही आता लढणार आम्ही, कोणा पुढे नाही झुकणार. तो शेतकरी राजा आहे, आम्ही भीक नाही मागणार. या सरकारच्या विरोधात लढणार, दलालांच्या विरोधात लढणार, व्यापारी सगळ्यांच्या विरोधात लढणार, पण आम्ही भीक नाही. तू आहे ना चांगलं सरड्यासारखा रंग बदलायला शिकलायस. ती तुझ्याशी बोलत नव्हती तर मला सांगायचा, तिला माझ्या संगती बोलायला सांग म्हणून. अरे माझ्याशिवाय तुमचं पान सुद्धा हलत नव्हतं, आणि काल तू. आमच्या दोघांचं प्रेम आहे ना, मग आम्ही ठरवू ना मिठीत यायचं का एकमेकांना भेटायचं. तू सांगणारा कोण रे जागीरदार? मैत्री बरोबर आहे ना, माझा विश्वास पण तोडलाय. अरे काल तू वाढदिवसाचा ढोंग करून तिला कॅफेमध्ये घेऊन गेलास. अरे तुझा प्रत्येक वाढदिवस माझ्याशिवाय होत नव्हता हे तू विसरलायस आणि मला एकटं पाडलेस. आणि तू तिला एका हाताने माझ्या जवळ आणत होता आणि दुसऱ्या हाताने लांब करीत होता. ती असली मैत्री काय कामाची रे? म्हणजे तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट सांग. अरे तुला मी स्नेहाजवळ माझं प्रेम व्यक्त करायला पाठवत होतो, पण तू तर तुझंच मन तिला द्यायला लागला होता. अरे भावा, तू जसं समजतोयस ना तसं काहीच नाहीये. तुझ्या प्रेमाची किरण आहेत ना डायरेक्ट तिच्यापर्यंत पोहोचतात. आणि तसंही पण सूर्याच्या आड कधी आभाळ आलं ना, सूर्याची किरण लपत नाही. सूर्याला कधी कधी ग्रहण लागलं ना, दिवसाचा बी काळोख होतोय. आणि तसंही बी आमच्या प्रेमाआड मी घरच्यांना येऊन नाही दिलं, तर तुला येऊन देईन का रे? दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणून स्वतः पाणी ढोशीत बसलाय का? अरे माझं फुल पाखरू, काय झालं? कोण काय बोललं? तू काल रवीला कॅफेला बोलवलंच नाही आणि असू त्याच्याशी भांडण करून आलायस का? त्याला कॅफेला बोलवलं नाही म्हणून राग आलाय का त्याच्याशी मैत्री तोडली म्हणून? अरे तो तुझा जिवलग मित्र आहे ना? हा? माझा कमी, तुझा जीवलग मित्र जास्त वाटायला लागलाय. तू काय बोलतो योगेश, तुला कळतं का? ए तू गप आणि जा इथून. माझं खट टाकून झालं का मी येतो, मग आपण बोलू. हा? देवाला कौल लावताना लोक जशी हात जोडून उभी राहतात ना, तसा तो तुझ्यासाठी माझ्या पुढे हात जोडून उभा होता. मी तुझ्या समोर हात जोडून नवस मागतोय. योगेशचं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे. एखादा जर विहिरीत बुडायला लागला ना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्याला वाचवल. दुसऱ्यांसाठी ना स्वतःच्या जीवाकडे पण बघत नाही. तो तुझ्यासाठी तर आहे ना, ठाव नसलेल्या विहिरीचा ठाव घ्यायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. त्याचं प्रेम नको डावलूस. अरे पण रवी, एकदम असा गळाला लागला ना की भुकेसाठी त्याला तव्यावरच रगडलं जात. म्हणून मला या प्रेमापासून लांबच ठेव रे. भूक प्रत्येकाला असते ग, तशी त्याला पण आहे. पण त्याला फक्त तुझ्या 2 प्रेमळ शब्दांची त्याला कधीच व्यक्त होता येणार नाही. म्हणूनच त्याचं प्रेम कोणाला समजत नाही.
मला आई वडील नाही ग, पण त्याची जाणीव त्यांनी मला कधीच होऊन दिली नाही. मी त्याच्यासाठी सुदाम आहे आणि तो माझ्यासाठी कृष्ण आहे. त्या कृष्णाची राधा तू आहेस. मी तुला कृष्ण आणि स्वतःला राधा समजत होते, पण जोपर्यंत तुला आमच्या मैत्रीतलं प्रेम कळत नाही ना, तोपर्यंत आपल्यातलं पण प्रेम कळणार नाही. अरे ते रवी सोबत माझं काही असतं तर तुझा हात हातात घेऊन त्याच्यासमोर हिंडले असतं का मी? हा, माझं चुकलंच नाही. मला नेहमी भीती वाटायची की माझं प्रेम माझ्यापासून कोणीतरी चोरून घेईल. मी त्याच्यावरच संशय घेतला. योगेश, अरे तुला कळायला पाहिजे होतं. 4 दिवसाच्या प्रेमासाठी तुला सर्वस्व समजणारा त्या मित्राला तू लांब केलं. त्याला एकटेपणाची जाणीव तू करून दिली. याला खरं प्रेम नाही म्हणत रे. खरं प्रेम ते असतं ज्याच्यामध्ये कधीच एकटेपणाची जाणीव होत नाही. चुकलं तुझं. बर, जाऊ दे. चल आणि त्याची माफी माग. चल. पूजा, काय ग, कुठं चाललीस? आणि आज लयच लवकर दर्शन झाले आमच्या देवीचं. माझे पतिदेव, आज मी माझा लास्ट इयरचा फॉर्म भरायला चालले. आत्ता चाली ना? थांब की 10-15 मिनिटं, जाशील ना बोलून? असं आज कोणता बहाणा आहे मला थांबून ठेवायचा? तसं पण तुझ्याशिवाय मला 1 मिनिट सुद्धा करमत नाही. काय करणार, लग्न मध्ये येतं ना, नाही तर तुला डायरेक्ट उचलून घेऊन गेलो असतो आमच्या घरी. हवरटा. ए, असं काय करती? कोणतरी बघन ना आपल्याला. बघून दे की मग, मी काय घाबरते का कुणाला? तू अशी वागते ना, म्हणूनच माझं प्रेम लय उतू जातं. म्हणून तुला असं मिठीत घेऊशी वाटतं. बरं झालं, चल मी जाते आता. ते बघ, आत्ताच आली ना, लगेच चाललीस. फॉर्म भरायचंय मला. दे की इकडं, मी भरतो. तू आत्ताच दूध घालून आलाय ना, मग आता तुला कंटाळा नाही आलाय? दे, मी भरतो माझ्या बायकोचा फॉर्म. अरे वा, माझी बायको तर लईच हुशार होती. 93? तू तर मला बोलली होती 96ची, आणि आपल्या दोघांचं वय एकच आहे. तू तर माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी, म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस? नाही नाही नाही, मी आता तुला ते सांगायला कधी आलते. सांगणार होती तू? मी बोलले नाही, मी तेच सांगायला तुला आलते. ऐक ना माझं. अरे मी तुला जन्मतारीखच सांगते, ऐक ना. मला खरंच तुला जन्मतारीख सांगायची होती. पूजा, अगं काय झालं? इथं अशी का बसलीये? आणि तुला फॉर्म भरायला जायचं होतं ना? नाही गेले मी फॉर्म भरायला. का? आणि असं तोंड पाडून काय बसलीयस? अगं रवीने माझी जन्मतारीख बघितली आणि रागाने निघून गेला तो. अगं मग तू त्याला सगळं खरं खरं सांगायचं ना. अगं माझं ऐकणं इतकं त्याचा माझ्यावर विश्वासच नव्हता. त्याला हे कळलं मी मोठी आहे, तो डायरेक्ट मला सोडून निघून गेला. जाऊ दे, मी त्याच्याशी बोलून येते. हा, नको जाऊस तू. मी मोठी आहे हे त्याला कळालं, 1 सेकंदात तो मला सोडून गेला ग. आज मी त्याच्यावर इतकं जीवापाड प्रेम केलं, त्याला माझ्या प्रेमाची काहीच कदर नाही कळाली. आणि अशा मुलाला काय समजावणार आहेस तू? नको जाऊस तू. चल मी जाते. वा, तू तर मजेत आहे की. तुला तर काही फरक बी नाही पडला. आणि ती बिचारी, तिने तर शेवटच्या वर्षाचा फॉर्म पण नाही भरला. तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी रे. अय, तू नको मला शहाणपणा शिकू. तू किती शाजूक आहे ना, मला चांगलंच माहिती. तुमच्यासारखे मुलं भेटतात ना आम्हाला, प्रेमाचा लालच दाखवून धोका देणारी. धोका? धोका मी नाही, तिने दिलाय. जाऊन विचार तिला. हा का?
वयाने मोठी आहे एवढं समजल्यावर तुझं प्रेम लगेच संपलं ना? स्नेहा, तुला चांगलंच माहिती आपला समाज आणि माझ्या घरचे कसे आहेत ते. माझ्यापेक्षा वयाने ती मोठी आहे म्हटलं माझं लग्न नाही लावून देणार तिच्याबरोबर, आणि तिला घरात घेणार सुद्धा नाही. हो का? प्रेम करताना तू घरच्यांना विचारूनच केलं होतंस नाही का, की तिचं वय बघून केलं होतंस? आतापर्यंत तुला तिच्यात काही दोष नाही आढळला, आणि आता मुद्दामून दोष काढतोयस का काय रे? काय पण बोलू नकोस स्नेहा, मला चांगलंच माहिती आपण गावात राहतोय शहरात नाही, त्यामुळे माझ्या घरचे तिला सहजासहजी स्वीकारणार नाहीये. अरे आत्ता नाही स्वीकारतील, पण कधी ना कधी तर स्वीकारतील ना. तू तर प्रयत्न न करता सोडून निघून गेलास. बरोबर आहे, आता एवढे दिवस झाले ना, तुझं मन भरलं असेल. जाऊ दे, 8 दिवस झाले तिची तीच धावपळ चालली होती, पण तू तिचं काही न ऐकता तसंच निघून गेलास. एवढं कच्चं होतं तुझं प्रेम. कसली धावपळ? कसली धावपळ? अरे तिच्या कागदपत्रांवर तिची चुकीची जन्मतारीख आली आहे. ती जन्मतारीख तिला बदलून घ्यायची होती, त्यासाठी 8 दिवस झाले बिचारी धावपळ करत होती. काय चुकीची जन्मतारीख? जाऊ दे, ती तर मला म्हणत होती ज्याचं प्रेम एका सेकंदात संपू शकतं त्याला समजावायला जायची काहीच गरज नाहीये. पण मी चाले स्वतः. तुझा खूप राग आला होता म्हणून जाते मी. थांब, वयाच्या मोठेपणापेक्षा विचारांचा मोठेपणा जास्त असतो, हेच मी विसरलो होतं. मला माफ कर. रवी, माझी माफी नको मागू रे. जाऊन पूजाची माफी मागा ती. काय रे योगेश, तुझं अजून आवरलं नाही का? अरे दूध घालायला गेलो होतो. का, काय झालं? अरे आज आपल्या प्राथमिक शाळेत आपले जुने मित्र भेटणार आहेत. मी तुला कालच सांगितलं होतं ना. मी पण तुला कालच सांगितलंय ना मला नाही यायचं म्हणून. नाकाशिवाय चेहऱ्याला देखणेपणा येत नाही. तू आपल्या वर्गातला नाक होतास. तू आपल्या जुन्या मित्रांसाठी एक दिवस नाही देऊ शकत? कोणते जुने मित्र ज्यांनी कधी माझ्या खांद्यावर हात ठेवला नाही? अरे मी हुशार होतो म्हणून आयुष्यभर ते माझ्यावर जळत राहिले. मी एकटा बेंचवर बसायचो. ती रिकामी जागा तू भरून काढली, आणि तसाही तू आता माझ्या आयुष्यात कायमच आहे ना. मला काय कोणाला भेटायची गरज आहे? आणि बघ, एकच गोष्ट 50 वेळा सांगून माझं डोकं खाऊ नको. तुला मागचं काहीच आठवत नाही का? का तुझं मन दगडासारखं करून ठेवलंय? अरे बाकीच्यांसाठी नाही, पण स्नेहासाठी तरी येशील ना? स्नेहा? होय, स्नेहा येणार आहे म्हणून तुला म्हणतोय चल. तू दुखावरच्या खापल्या काढायचं काम करू नको. जर स्नेहा येणार असेल ना, तू माझ्या पाया जरी पडला तरी मी नाही येणार. बघ, एकदा विचार करून बघ. तिचं जसं लग्न झालंय तेव्हापासून तिची तुझी गाठ नाहीये. तिची भेट होईल म्हणून तुला म्हणतोय चल. तुला जायचंय ना, तू जा. अरे पण काय ग स्नेहा, लग्न झाल्यापासून तुझी तब्येत फारच सुधारली. अगं मन खुश असलं ना की तब्येत पण चांगली होते, आणि घरातले सगळे चांगले असते ना की मन खुश राहत. तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल. माझं तुझ्या घरच्यांसारखं नाहीये बाई. काही घाई गडबड. माझं अजून आरामात 2 वर्ष आहेत माझ्या लग्नाला. बर. अगं आणि तुझ्या भरतीचं काय झालं? कसली भरती? हात मोडल्यापासून कसली ती भरती आणि भिरती सगळं बंद झालंय माझं. हात मोडला? आणि कसं काय? अगं बाई काय सांगू तुला, ते बाजरीचं दाणं करण्यासाठी मशीन आली होती. हा. त्याची पेंडी वरता वरता पडली हातावर. अरे देवा. रवी, अरे तू एकटा झालास आणि योगेश नाही आला? तुला बोललो होतं ना तो नाही यायचा म्हणून. अगं तुला आकुडू येईल. बरं जाऊ दे, तुम्ही बोला, मी जाते घरी. तुमची दाजी वाट बघत बसली असते. काय रे खाद्र्या, तुला यायचं होतं माझ्या बरोबर यायचं ना, मागून का आला? जाऊ दे, बरं झालं आलास. तुला बघण्यासाठी माझं मन तीळ तीळ तुटत होतं.
काय पूजा, कळलं का? ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो. अरे योगेश, आता तरी राग सोड. तुला सोडून देता येतं ग, मला नाही सोडून देता येत तुझ्यासारखं. म्हणून मनातल्या मनात कुजत असतो. माझ्या लग्नामध्ये तोंड दाखवायला सुद्धा आला नाहीस. फक्त तुला बघता यावं यासाठी स्नेहसंमेलनाचा निमित्त घेऊन इथे आले मी. योगेश, आपल्याला एकत्र नाही येता आलं, पण त्यामुळे तू आपल्या दोघांमधला गोडवा का कमी करतोयस? त्याने दुःख कमी होणार नाहीये, उलट मनाचा बोजा वाढतच जाईल. खऱ्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या बोचक्यात बांधून ठेवल्या ना, त्याचं वजन नाही होत. अजून मधून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत जा. तुझ्याशी बोलण्यासाठी माझं मन हेलकावे घेत असतं. तू निघून गेल्यापासून एखाद्या भकास माळरानावर शेंदूर लावून ठेवलेल्या देवासारखा गप्प पडलो होतो. जो तोंडही कधी बघायचं नव्हतं, तुझी कधी आठवणही काढायची नव्हती आणि तुझ्याशी बोलायचंही नव्हतं. ना आता तुझ्यासोबत बोलून बरं वाटतं. कधी कधी माझी आठवण काढत जा. कधी गुचकी लागलीस तर चेहऱ्यासमोर मला आणत जा. चालते, येते मी. योगेश, योगेश. हां, आलो बाबा. काय झालं बाबा? काय पाहिजे का तुम्हाला? काय बी नको मला. माझ्यासाठी तो आधीच काय कमी करतोय बाई. आजकालची पोरं आईबाबासाठी काय बी करीत नाही. म्हातारं आईबाप म्हणजे त्यांना वजं वाटायला लागते. पण तो माझ्यासाठी लय केलं पोरा. पण ऐन उमेदीच्या काळात तुझ्यासोबत उभं राहायचं ते माझं असं झालंय बघ. ते आपल्या हातात असतंय का बाबा? पण एक गोष्ट आपल्या हातात आहे. कोणती? तुझं लगीन. हे बघ पोरा, लहानपणापासून तू बिन आईचा वाढला. तुला ना भाऊ ना बहीण. आणि माझं तरी कितीक दिवस उरलेत. एकदा का तुझं लगीन झालं कमी मरायला मोकळा झालं बघ. अहो, अशी मरायची भाषा काय करताय बाबा? मला पोकाळ धीर देत बसू नको. तुरून ती स्नेहा लगीन करणार होता, त्याचं काय झालं? तिची परीक्षेची तयारी सुरू आहे. परत एकदा बोलून बघतो तिच्याशी. जे काय करायचंय ते लवकर कराय. बर, मी तिच्यासोबत आजच बोलून घेतो. तुम्ही आराम करा. स्नेहा, मला वाटतं आपण आता लग्नाचा विचार करायला हवा. माझ्या बाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांच्या डोळ्यादेखत माझं लग्न व्हावं. आणि त्यांची ही शेवटची इच्छा मला पूर्ण करायची. तसंही मी त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. अरे योगेश, आत्ता आपल्याला लग्न करणं पॉसिबल होणार आहे का? तुला माहिती आहे पुढे जाऊन माझी CA ची एक्झाम आहे. आणि CA ची एक्झाम किती टफ असते हेही तुला माहिती. हे बघ, आता येत्या 6 महिन्यातला एकही दिवस मी वाया नाही घालवू शकत. अदरवाईज आत्तापर्यंत केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल. CA ची एक्झाम तू परत देऊ शकतेस नेहा, पण माझा गेलेला बाप परत नाही येऊ शकत.
आणि लग्न झाल्यावर सुद्धा तू CA ची परीक्षा देऊ शकते ना. नाही योगेश, नंतर नाही करू शकत मी. आणि आत्तापर्यंत ते कुठल्याच मुलीला जमलेलं नाहीये. ही फक्त धूळफेक आहे. आता लग्न बघायची इच्छा होत आहे, पुढे जाऊन नातवंड बघायची इच्छा होईल. स्नेहा, ओरडतोस काय योगेश? आपण सुसंस्कृत लोक आहोत. म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये तर? अरे मी तसं बोलते का तुला? मी म्हणते की अजून थोडे दिवस थांब, एवढंच. माझ्या बापापेक्षा तुला CA ची एक्झाम महत्वाची आहे तर? अरे आपल्या दोघांपैकी एक जण सेट असणं जास्त गरजेचं आहे. आणि सध्या माझं माइंड पूर्णपणे प्रिपेअर आहे स्टडीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं आत्ता तरी आपल्याला ही संधी घालवायला नको. आपल्याला नाही, तुला. आणि आजपासून तुझा माझा संबंध कायमचा संपला. अरे ऐकून तरी घे. ऐकलं होतं, मुली खूप प्रॅक्टिकल असतात, सेल्फिश असतात. आता प्रत्यक्षात अनुभवतोय. योगेश, मी आपल्या भविष्याचा विचार करते. तू कर तुझ्या भविष्याचा विचार. योगेश, योगेश, काय म्हणली रे स्नेहा? लग्न करायचे, पण स्नेहासोबत नाही बाबा. का? ती नाही म्हणली का? 6 महिने थांब म्हणते. काय नाही, मी लग्न करेल. उद्यापासून दुसऱ्या पोरी बघायला सुरुवात करू. योगेश, बाबा, काय झालं बाबा? बाबा, बाबा, अहो मी तुमची शेवटचीच काय कोणतीच इच्छा पूर्ण करू शकलो नाही बाबा. स्नेहा, खूप दिवसांनी आली इकडे. 6 महिने होऊन गेले. मी आत्ता घरी आली तेव्हा कळालं काका नाही येत म्हणून. आपली भेट झाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीला निघून गेली क्लासेससाठी. आणि तूही नंबर बदललास. मला कळालंच नाही. कळालं नाही तेच बरं झालं. कळून तरी काय केलं असतं? अरे असं का बोलतोयस? असं CA झालीस, अभिनंदन. थँक्यू. इकडच्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती तुझी. थँक्यू. आणि तू लग्न नाही केलंस? नाही करायचं. योगेश, मी आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे. पण माझी तयारी नाही आणि कधीच लग्नही करणार नाही. माझ्या घरातली एकमेव असणारी व्यक्ती म्हणजे माझा बाप. आणि तोही आता कायमचा सोडून गेलाय. त्यामुळे एकटेपणाची इतकी सवय झाली ना की आता कोणाचीच गरज वाटत नाही. योगेश, मी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी CA झाले. पण माझ्यासाठी माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण होणं खूप महत्त्वाचं होतं. उरलेल्या आयुष्यात तू कधीही CA झाली असतीस, पण माझा गेलेला बाप परत कधी येणार नव्हता हे तुला माहीत होतं. असं आता माझ्याकडून हे नातं पूर्णपणे संपलं. माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नका. नमस्कार. अरे झाला का स्वयंपाक? भूक लागली इकडे.
हा झालं झालं आणते. घ्या. आई माझा डबा. तू ना कंपनीच्या कॅन्टीन मधून जेवत जा. माझ्याच्याने नाही होत आता एवढं सगळं. बरं योगेश, आता मी तुम्हाला इतके भारी भारी आणि चविष्ट पदार्थ खाऊ घालणार आहे ना, तुमच्या मित्रांना पण वेळ लागेल. वा, असं काय बनवणार आहे तू? भरपूर काही काही. मी खूप नवीन नवीन डिशेस शिकून आली आहे. बर बर, मग आज मला नाश्त्यात काय बनवणार आहे सांग बरं. आज एक काम करते, सरप्राईजच देते ना. बर आ, जा बरं, वाट पाहतो. लगेच. आई, अहो हे काय भाजी बनवली तुम्ही? मला आज यांच्यासाठी इटालियन पिझ्झा बनवायचा होता. अगो बाई, माझ्या लेकाला काय तू इटा खाऊ घालती का काय? हे बघ, माझ्या पोराला आतापर्यंत मी पौष्टिकच खायला घातले. तू आल्यापासून ना त्याचं खाणच बिघडवून टाकलंय बघ. राहू दे, आजपासून माझ्या लेकाला मी दिल डबा. काय झालं? ऐकलंय मी सगळं. योगेश, तुमचं सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे? माझं हं? अरे इतका वेळ लागतो? अगं वेळ नाही ग, हं. माझं सगळ्यात जास्त माझ्या समोर बसलेल्या माझ्या बायकोवर प्रेम आहे. आणि अजून जीव कुणावर आहे तुमचा? अजून हं? माझे वडील, ते माझ्यासोबत मित्रासारखे वागतात. आणि 9 महिने तुला पोटात वागवलं, लहानाचं मोठं केलं, त्याचं काहीच नाही तुला. आणि प्रेम कोणावर? तर बायको आणि वडिलांवर. म्हणजे आई फक्त शिव्या आणि जोडे खायलाच. अगं आई, असं काय बोलते? मी कधी शिव्या दिल्या तुला? तुझ्या आत्ता हिला बोललास ना, ते शिव्याप्रमाणेच लागले मला. एक दिवस ही तुला माझ्यापासून वेगळं करेल. अगं काय प्रॉब्लेम यायचा? कळत नाही मला खरंच. योगेश, एक गोष्ट बोलू? मला नाही वाटत आता या घरामध्ये मला राहिलं पाहिजे. अहो बघताय ना, आई किती बोलतात मला. खूप ऐकून घेते, पण आता नाही सहन होत. अहो इथे कुठलीच गोष्ट मला मनासारखी करता येत नाही. सारख्या घालून पाडून बोलत असतात मला. स्नेहा, अगं दुर्लक्ष कर तिच्याकडं. तिचा स्वभावच असा चिडचिडा झालाय. किती दिवस दुर्लक्ष करू योगेश? तुम्ही पण त्यांना काही बोलत नाही, त्यांचंच ऐकून घेता. पण आता बस, मी ठरवले, मी उद्या सकाळी माहेरी निघणार आहे. अगं ठरले. काय रे योगेश, काय करतोय? काय नाही आपा, बसले असत. आणि आई, आई कुठे गेली तुझी? ती मंदिरात गेली जरा. चला बरं झालं. मग कसं आहे, आता आपल्याला निवांत गप्पा हाणता येतील. काय आहे, तुझी आई घरी असली ना, एक वेगळीच दहशत असते बघ. खरं आहे का नाही? असं काय नाही आप्पा, पण गेल्या काही दिवसांपासून बघितलं, स्नेहा घरात आल्यापासून आईचं वागणंच बदललं. आता तुमच्या आजारपणामुळं तिला सकाळी लवकर उठून तुमच्यासाठी पोळी भाजी करायलाच लागत होतं. पण 2 पोळ्या एक्स्ट्रा केल्या असत्या तर काय बिघडलं असतं का? पण नाही. आणि तसंही ती म्हणालीच होती ना, माझ्या लेकासाठी मी करील म्हणून. कसं आहे पोरा, ह्या जगात प्रत्येक नात्यामागं काही ना काही स्वार्थ दडलेला असतो. आणि प्रत्येक नात्याला एक सीमा असते.
एक मर्यादा असते, आपल्याला फक्त ती समजून घेता आली पाहिजे. म्हणजे हे बघ, माणसानं लग्नाआधी आई वडिलांसाठी करावा आणि लग्न झाल्यानंतर भाऊ बहीण बायका पोरं ह्यांच्यासाठी करावा. पण शेवटी काय असते माहिती का तुला? बायकोसाठी नवरा असतोय आणि नवऱ्यासाठीच बायको असती. हेच खरं आहे बघ. आता तुम्हाला सांग, तुझ्या आजीनी कधी आमच्या नवरा बायकोच्या संसारात लुडबुड केलेली तुला आठवती का? नाही, आजीचं असं वागणं मला कधी जाणवलं नाही. कारण तिला तिची मर्यादा माहिती होती. आणि तू हे बी बघितलं असेल, संसारात पडल्यानंतर मी सुद्धा बायकोकडं पोरांकडं जास्त लक्ष दिलं. हे तुझ्या लक्षात आलं का नाही? पण आप्पा, मग आता बायकोसाठी काय आईबाप सोडायचे का? अरे तसं नाही म्हणत मी, फक्त तू दोघांचा समतोल राख असं म्हणतोय मी. म्हणजे काय माहिती आहे का तुला, लग्न झाल्यानंतर आई वडील भाऊ बहीण ही नाती जरा बाजूला पडतात, पण त्यात काही गैर देखील नाही. आता तुझ्या आईचंच उदाहरण घे बरं. जेव्हा मला तिची गरज असती तेव्हा ती तिचा मुलगा, त्याचं खाणं पिणं डबा या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असती. कारण तिला बी माहिती शेवटी तिच्यासाठी मीच आहे. आप्पा, मग आता मी काय करायला पाहिजे? हे बघ, दोन्ही नात्यांचा समतोल राख एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे काय, आईच्या प्रेमात एवढा बी आंधळा होऊ नको की बायकोला विसरशील, आणि बायकोच्या प्रेमात एवढा सुद्धा आंधळा होऊ नको की बाकीच्या नात्यांचा विसर पडेल. या दोन्हीचा तुला समतोल राखता येईल का? तेव्हाच तू खरा जिंकला बघ. खरंय आप्पा, मी आज जातो आणि स्नेहासोबत बोलून तिला परत घेऊनच येतो. कसं आहे, माझ्या नात्याचा समतोल मला राखता आला पाहिजे. चालते. अरे रवी, ये मित्र, बस. असं आहे? मी मस्त. शाळेला तो घर तले मोठं बांधलं रे, तू मोठा माणूस झाला आता. अरे हम तो पहिले से ही पडे थे. गावाकडे राहून उन्नती झाली नसती म्हणून शहरात आलो आणि झालो बिग शॉट. बरं, तेवढं माझ्या नोकरीचं बघ ना. शहरात खूप आशेने आलो तुझ्याकडं. माझ्या एका मित्राची केमिकल कंपनी आहे, त्याच्याकडे कामाची तुझी सोय होईल, राहायची पण सोय होईल. दिवस रात्र कष्ट करावे लागतील बघ. अरे करील ना, मी वाटेल ते करील, पण माझं तेवढं कामाचं कर. काही काळजी करू नको, होऊन जाईल. हा, हे बघ, गावाकडून येताना तुझ्यासाठी पोहे आणलेत. अरे काय, गावाकडून आला निदान काजू बदाम तरी घेऊन यायचे ना. पोहे घेऊन चाललाय? हा, काजू बदाम? अरे माझ्या एक वेळच्या जेवणाचे वांदे आहेत, मी काजू बदाम कुठून आणणार आहे? काय रव्या तू, आधी असाच होता, आता बी असाच आहे. अरे बदल जरा, येऊन जाऊन एकच रडगाणं. असं बघतो मी तुझ्या कामाचं. येतो मी, पण माझ्या नोकरीचं तेवढं बघ. बघतो. हा, कुठं चालला ए दलिंदर? हो आप्पा, अहो जरा नीट बोलत जरा माझ्याशी, माझी इज्जत आहे जरा बाहेर. कुठं चालला साहेब आपण? जरा चौकात चाललोय, दही अंडी ना वर्गणी जमा करायला. पोरं वैतागली हो मंडळाची वर्गणी जमा करून करून. हे बारकी जे दुकानदार आहेत ना गल्लीतले, लय बाराचे, वर्गणीच देत नाही. म्हणलं आता मी मंडळाचा अध्यक्ष आहे, आपला कसा दरार आहे, आपल्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. मैं हूं किसन आणि मैं हूं कन्हैया. तू किसन आहे वय? मग मला एक सांग, तू लहानपणी कृष्णाची आणि सुदामेची गोष्ट ऐकली असशील ना? माहिती ना, ऐकली होती लहानपणी. का? अरे मग तुझा तो गावाकडचा जोडीदार आला होता, त्याच्याबरोबर कसा बोलला रे तू?
हो आप्पा, अहो ते लय डीम आहे. त्यांच्यासोबत असंच वागावं लागतं, नाही तर डोक्यावर बसतात. अरे जरा नीट बोल लोकांशी. आप्पा, तुम्ही सकाळ सकाळ लेक्चर नका देऊ बरं का. जरा चौकात येऊन बघा आपला काय दरार आहे. आणि यावर्षी ना सगळ्यात मोठी दही हंडी आपलीच असणार आहे. बॉलिवूडची बाई आणणार आहे नाचायला. अहो तिचाच 10 कोटी खर्च आहे नुसता. काय? मग शहरातलं प्रतिष्ठित मंडळ आहे आपलं. टॉपची लाइटिंग, डीजे, 10 थराची हांडी लावतो का नाही बघा. बक्षीस 1,11,11,111 रुपये रोख. आणि तुमचे खजिनदार आणि आयोजक कोण? चोर, लुटारू, दरोडेखोर, का एखादा भ्रष्ट राजकारणी? अप्पा, अहो सगळं नियोजन केलंय आम्ही. देशात सगळ्यात मोठी दहीहंडी आपलंच मंडळ फोडणार. अरे देशात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? हा, अरे कायदा आणि सुव्यवस्थेचं फार वाटोळ झालंय आपल्या देशात. आपल्या आया बहिणी आज सुरक्षित नाही. तुम्हाला जर फोडायचंय ना तर त्यांना त्रास देणाऱ्या नराधमांची टाळकी फोडा. भलेची नेसू कासेची लंगोटी, नाठाळाची माती हाणू काठी. अरे आपल्या बहिणी बाळांची आज आबरू सुरक्षित नाही. ते आस लावून बसल्यात. या लाखो दुशासनांनी येडलेला असताना एखादा कृष्ण येऊन तिची आबरू वाचवल असं तिला वाटते. तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते ना, स्वतःला गोपाल समजताना तुम्ही, तर मग आज एक शपथ घ्या. ज्याप्रमाणे कृष्णानं कंसाचा संहार केला होता तसं एखाद्या गोर गरिबावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही सगळी त्याच्या मदतीला धावून जाताल. अरे इथं तुम्ही टँकरच्या टँकर पाण्याचा वाया घालवताय. पण जरा 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 दुष्काळी भागात जाऊन बघा. एखाद्या शेतकऱ्याला जाऊन भेट द्या. जरा त्यांच्या समस्या जाणून घ्या. अरे तुम्ही इकडे लाखो लिटर पाणी वाया घालवताय आणि त्यांच्या घरात हंडाभर सुद्धा पाणी प्यायला नाही. आप्पा, बरोबर आहे तुमचं. नुसती कॉलर टाईट आणि कापड व्हाईट घालून माणूस पुढारी नाही होऊ शकत. खरं तर सामाजिक भान पाहिजे आणि समाजासाठी आपण काय देणं लागतो याची बी अक्कल पाहिजे. तुम्ही माझे डोळे उघडले. मी मंडळासोबत चर्चा करतो आणि किती कमीत कमी खर्च करता येईल आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक सेवेत काय भर घालता येईल याच्याकडे लक्ष देतो. श्रीपती.